नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सर्व पिकासाठी उपयुक्त अशी सेंद्रिय स्लरी. तर ती सेंद्रिय स्लरी कशी बनवतात, त्याच्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात आणि सेंद्रिय स्लरी बनवण्याचे काय फायदे, आपल्या पिकासाठी काय फायदे होतात, ते आपण या व्हिडिओच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वांनो, सेंद्रिय स्लरी म्हणजे गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, हरभरा बेसन किंवा गव्हाचे पीठ याचे पाण्यामध्ये केलेले मिश्रण, यास आपण सेंद्रिय स्लरी असे म्हणतो. या सेंद्रिय स्लरीचे फायदे असे आहेत आपल्या पिकासाठी की आपण या जमिनीमध्ये आपण जेव्हा सेंद्रिय स्लरीचा वापर करतो तेव्हा जमीनमध्ये सुपीकता वाढते, मातीमध्ये कर्ब वाढतो मातीचा. आपल्या पिकासाठी जे काही गुणधर्म असतात वाढीसाठी, ते गुणधर्म या सेंद्रिय स्लरीमुळे आपल्या पिकाला चांगल्या प्रमाणात भेटतात आणि आपला एकंदरीत जो रासायनिक खत आहे त्यांचा खर्च देखील कमी होतो. असे अनेक फायदे या सेंद्रिय स्लरीचे. तर आता आपण ती सेंद्रिय स्लरी कशी तयार करायची आणि त्याचे प्रमाण कसे घ्यायचे साहित्याचे ते बघू. तर मित्रांनो, बघू शकता आपण या टाकीमध्ये 40 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 3 ते 4 किलो गाईची शेंग घेतलं आणि अर्धा किलो गूळ, त्यासंग बेसन पीठ घेतलं आहे थोडंसं, आणि येथे 4 ते 5 लिटर आपण गाईचे गोमूत्र घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला ह्या टाकीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर ते कसं टाकायचं मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात अगोदर हे जे आपलं गोमूत्र आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये अशा प्रकारे. त्यानंतर हे जे गाईचे शेण आहे हे टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं टाकायचं आपल्याला. तर आपण यामध्ये शेण पण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं हे बेसन पीठ जे आहे आपल्या याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर सर्व शेवट हा गुळ आपण अर्धा किलो घेतलेला आहे, आपण असं टाकून घ्यायचं यामध्ये व्यवस्थितपणे. तरी बघू शकता आपण सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याला चांगल्या पद्धतीने मिश्रण एकजीव होईल असं हलवून घ्यायचं या काठी साह्याने. आपण आता हे हलवून घेऊ चांगल्या पद्धतीने. ते बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण सारं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. याला आता 2 ते 4 दिवस ठेवणार आहे आपण या ड्रममध्ये. आणि या स्लरीला आपण एका दिवसातून 2 ते 3 वेळा हलवणं महत्त्वाचं आहे, कारण ही स्लरी जेवढी एकजीव होईल सारं मिश्रण तेवढं आपल्या पिकासाठी उपयुक्त राहील. आणि याला असं पॅकपणे आपण झाकण लावून घेणार आहे, जेणेकरून हवा आतमध्ये जाणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही पण या पद्धतीने स्लरी घरच्या घरी बनवा आणि आपल्या पिकासाठी वापरा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन पिकासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वैभव आहेर ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.